Mirage formation. Have you seen a mirage, which is an illusion of the appearance of water on a hot road or the desert? Have you seen that the objects beyond and above a holy fire to be shaking, and why does this happen? तर विद्यार्थ्यांनो, मिराज फॉर्मेशन म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये शक्यतो डेझर्टच्या ठिकाणी जिथे वाळवंट आहे त्या ठिकाणी आपल्याला मिराज दिसून येतं, म्हणजे मृगजळ दिसून येतं. म्हणजे खूप दूर अशा ठिकाणी आपल्याला पाणी नसताना देखील असल्याचा भास होतो. जसं या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकतात की असं रस्त्यावरती या पद्धतीने आपल्याला वॉटरचा मिराज तयार झालेला दिसून येतो. म्हणजे पाणी या ठिकाणी नाही आहे, पण तरी देखील असल्याचा या ठिकाणी भास होतो. आणि त्याचबरोबर या झाडांची जी इमेजेस आहे या मिराजमध्ये दिसून येतात. देन व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? व्हॉट इज द रिझन बिहाइंड द मिराज फॉर्मेशन? Local atmospheric condition affect the refraction of light to some extent. In the both examples above, the air near the hot road or desert surface and near the holy flames is hot, hence rarer than the air above. आता नेक्स्ट जो एक्झाम्पल दिलेला आहे की होली फायर जी असते, होळी ज्यावेळेस पेटते तर होळीच्या मागच्या ज्या वस्तू आहे आपल्याला हालताना दिसतात. तर या मागचं कारण काय आहे? तर या दोन्हीही एक्झाम्पलमध्ये जी एअर असते नियर द हॉट रोड अँड त्याचबरोबर नियर द होली फ्लेम्स, ती जी एअर आहे ती अत्यंत हॉट असते आणि त्यामुळे हॉट एअर ही रेअरर असते, त्याची डेन्सिटी कमी असते दॅन द एअर विच इज प्रेझेंट अबोव इट. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर कीप्स इन्क्रीजिंग ॲज वी गो टू द इन्क्रीजिंग हाईट. जसजसे आपण सरफेस ग्राउंडवरून वरच्या भागात जाऊ तसं तसं ॲज इन्क्रीजिंग हाईट एअर refractive index of the air keeps on increasing. In the first case above, the direction of light rays coming from a distance and keeps changing according to the laws of refraction. त्याच्यामुळे डिस्टंट ऑब्जेक्टवरून येणारे जे लाईट रेज आहे, ऑब्जेक्टच्या सरफेसवरून येणारे, ड्यू टू द चेंज इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या लाईट रेजचं बेंडिंग होत राहते. So the light rays coming from a distant object, these light rays keeps on changing their direction due to the laws of refraction. The light rays coming from a distant object appears to be coming from the image of the object inside the ground as shown in figure. This is called mirage. आणि या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे जे डिस्टंट प्लेसवरती असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज जी आहे त्याच्या शॅडोमधून आल्याची आपल्याला भासते. सियर काय सांगितलं की द लाईट रेज कमिंग फ्रॉम अ डिस्टंट ऑब्जेक्ट, दूरवरच्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरून येणारे जे लाईट रेज आहे ॲपियर्स टू बी कमिंग फ्रॉम अ इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड. म्हणजे त्या ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्मेशन झालेली आहे इनसाइड द ग्राउंड, त्या इमेजकडून ते लाईट रेज आल्याचे आपल्याला दिसून येते. In the second example, the direction of the light rays coming from the objects beyond the holy fire changes due to the changing refractive index above the fire. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जे होली फायरच्या मागचे जे ऑब्जेक्ट्स आहे आपल्याला शेक होताना दिसतात, हालताना दिसतात, याचं कारण काय आहे? तर होळीच्या जवळची जी फायर असते ती हॉट असते आणि हॉट असल्यामुळे तो जो भाग आहे रेअरर मीडियम असतो. आणि जसं जसं आपण वरती जातो हवा ही थंड होते तर ती डेन्स होते. त्याच्यामुळे ड्यू टू द चेंज इन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अबोव द फायर दस द ऑब्जेक्ट्स ॲपियर टू बी मूव्हिंग. तर हीच फेनॉमिनॉन जे आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार, तर ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ट्विंकलिंग ऑफ स्टार, तर जे तारे आहेत आकाशामध्ये तर ताऱ्यांच्या लुकलुकने जे तारे चमकतात, लुकलुकताना ट्विंकल करताना आपल्याला दिसतात, तर त्याच्या मागचं कारणसुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. तर ही फेनॉमिनॉन कशा पद्धतीने घडून येते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.